तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपलं चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत युनिट टेस्ट फर्स्ट 2026-27 सब्जेक्ट इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड 7 सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला टाकायचं सीट नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो डेट आहे 2/8/2026. तर विद्यार्थी मित्रांनो पेजेस आहे या प्रश्नपत्रिकेला 3. तर विद्यार्थी मित्रांनो मार्क्स आहे 20, टाईम आहे 1 तासाचा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला बघू शकता टोटल मार्क्स आणि सिग्नेचर. तर विद्यार्थी मित्रांनो टोटल मार्क्स इथे तुमचे शिक्षक तुम्हाला जितके मार्क पडतील तिथे तुम्हाला तुमच्या शिक्षकांना लिहावं लागतं आणि सिग्नेचर म्हणजे तुमच्या शिक्षकांची सही अथवा जे सुपरविजनला असतात त्यांची सही इथं असते. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून देतो. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फर्स्ट आहे फाइंड द एरर ऑन कॉन्ट्री इज सेंटर्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला सूचनेनुसार हे खालील प्रश्न आहे ते सोडवायचे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो एक आय इज अ पॅरेट. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला हे करंट सेंटेन्स बनवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे तुम्हाला चुकीचं सेंटेन्स दिले ते तुम्हाला बरोबर करून सेंटेन्स लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो दी वॉज प्लेइंग क्रिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो ते आहे की ही वॉज प्लेइंग क्रिकेट असं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला उत्तर लिहायचे वरच्याचं आणि खालच्याचं. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली फर्स्टमधलं बी आहे. बी कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग तुम्हाला दिलेली आहे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो ए वेन युअर बड्डे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तो एक व्यक्ती विचारतो की तुझा बड्डे कधी आहे. तर बी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुसरा व्यक्तीने त्याचा बड्डे सांगायचं. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तोच व्यक्ती डबल विचारतो हाऊ ओल्ड आर यू. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तो व्यक्ती विचारत आहे की तुझं वय किती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डबल जो व्यक्ती म्हणला का माझा बड्डेची तारीख ही आहे तर त्याच व्यक्तीने डबल सांगायचं आहे की माझं वय एवढं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इथं दोन समजा विद्यार्थी मित्र तुम्ही आणि तुमचा मित्र आहे. तर ए म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ए म्हणजे तुमचा मित्र आहे आणि बी म्हणजे तुम्ही आहे. तर ए म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला विचारलं का दादा तुझा बड्डे कधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बी म्हणजे तुम्ही. तर तुम्ही सांगायचं का माझा बड्डे ह्या तारखेला आहे बाबा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली ए म्हणजे तुमचा मित्र. तर ए तो विचारेल का तू किती वर्षाचा आहे. तर बी तुम्ही सांगायचं का मी 16-17 वर्षाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशी तुम्हाला ही डायलॉग रायटिंग पूर्ण करायची. पण विद्यार्थी मित्रांनो मी मराठीतून सांगितलं म्हणजे तुम्ही मराठीतून लिहायचं नाही तर ते इंग्लिशमधूनच लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन सेकंड ए राईट अ पिल्सूर ऑफ एनी टू. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला एनी टू करायचे आहे फक्त 4 दिले आहे त्यापैकी एनी टू कोणतेही करा बुक स्कूल चिल्ड बॉय ह्याच्यापैकी तुम्ही कोणतेही 2 करा 2 मार्क मिळवा. 100% 2 मार्क तुम्हाला इथं मिळणार म्हणजे मिळणारच आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तर सोडायचा नाही. हा आणि ह्या डायलॉग रायटिंगचा प्रश्न सोडायचाच नाही. काही पण लिहिलं तुम्हाला 100% ह्या डायलॉग रायटिंगमध्ये मार्क मिळणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन टाकायचे जे तुम्हाला अवघड वाटत असेल त्याचा पटापटमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली बी राईट द पास्ट 10 ऑफ एनी टू. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पास्ट 10 लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पास्ट 10 म्हणजे रन रॅन ड्रीन असे तुम्हाला प्रेझेंट 10 अशी पास्ट 10 तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तर विद्यार्थी रनचा पास्ट 10 काय येईल, प्लेचा पास्ट 10 काय येईल, गोचा पास्ट 10 काय येईल आणि बिनिंगचा पास्ट 10 काय येईल. एनी टूच लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही 3 लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क पडतील. 4 लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क पडतील. पण विद्यार्थी मित्रांनो 4 जर लिहिले आणि गो प्ले जर चुकला तर रन अँड बिगिन बरोबर येतील. जर समजा तुम्ही 3 लिहिले रन गो प्ले तर तुमचा प्ले जर चुकला तर रन आणि गो बरोबर येतील. तर समजा तुम्ही 2 लिहिले गो प्ले तर विद्यार्थी मित्रांनो प्ले जर चुकला तर तुम्हाला 1च मार्क इथं पडू शकतो. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो लिहिताना काळजी घ्या 4 किंवा 3च लिहा. विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही म्हणतात की एनी टू आहे जाऊ द्या बाकीचं मग. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जे पुरे सोडवीत चला ए टू झेड प्रश्न तुम्ही सोडवीतच चला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सी राईट द कॉमन नंबर्स अँड ऑपर न्यूज ऑफ द गिवन लिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी तुम्हाला इथं हे दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वर तुम्हाला कंसामध्ये काय शब्द दिले आहे की वर तुम्हाला कंसामध्ये शब्द दिले की गर्ल्स विलेज अकोला मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला शब्द लिहायचे की कॉमन रन्स प्रॉपर नाउन्स. तर कॉमन नाउन्स लिहायचे आणि प्रॉपर नाउन्स हे तुम्हाला इथं शब्द लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली आहे प्रश्न
तिसरा. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला रीड द पॅसेज अँड ॲन्सर द गिवन. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की रीड द म्हणजे हा जो काही पॅसेज आहे हा रीड करा म्हणजे वाचा आणि याचं खाली उत्तरे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो 5 मार्कांसाठी हा पॅसेज दिला आणि या पॅसेजवरून 5 मार्क म्हणजे हा जो पॅसेज आहे या पॅसेजवरून तुम्हाला 5 मार्कासाठी प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आणि या पॅसेजवरून नक्की काय प्रश्न तुम्हाला गेलेले आहेत तर ते आपण बघत. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट आहे की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. तर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ पॅसेज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या काही जागा आहे तुम्हाला पूर्ण करायच्या 2 मार्कांसाठी आहे की फर्स्ट आय वॉज अ रेली. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधून उत्तर लिहायचं. सेकंड बर्थ हँड हिअर हेड विल पी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधून उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली टू राईट पास्ट 10 ऑफ वर्ब फ्रॉम द गिवन पॅसेज. तर विद्यार्थी मित्रांनो पास्ट 10 वर्ब फ्रॉम द गिवन पॅसेज. तर पॅसेजमध्ये तुम्हाला याच्यासाठी पास्ट 10 वर्ब काय आहे तो लिहायचा. याच्यामध्ये पॅसेजमध्ये दिला असतो तो पॅसेज एकदा नीट वाचा. तो फर्स्ट आहे ड्रेस आणि सेकंड आहे वर्ब. तर हा पॅसेज नीट वाचा तुम्हाला त्याच्यामध्येच या दोघांचे पण ॲन्सर मिळून जाणार आहेत. 2 मार्कांसाठी हे दोघं तुम्हाला विचारलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली 3 विच इज युअर फेवरेट फिश ट्रेल. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे. तुम्हाला जो आवडतो आहे तो फेवरेट फिश ट्रेल तुम्हाला जे आवडतं आहे ते मित्रांनो ते इथं लिहायचं. एकच मार्कासाठी हे विचारलं गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला पोयम विचारली गेलेली आहे. तर क्वेश्चन फर्स्ट ए रीड अ पोयम अँड ॲन्सर द इक्वेशन. 3 मार्कांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 3 मार्कांसाठी ही एक पोयम आहे. म्हणजे पोयमवरून तुम्हाला 3 मार्कांसाठी काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पोयम आहे की इट इज अ स्मॉल वर्ड. इट इज स्मॉल वर्ड ही तुम्हाला पोयम तुमच्या बुकमध्ये असणारच आहेत. इट इज अ स्मॉल वर्ड ही पोयम तुमच्या बुकमध्ये असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोयम 2 मार्कांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इट्स अ वर्ड ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो इट्स अ वर्ड ऑफ ल्यूथर का काहीतरी आहे ते तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड वर्ड ऑफ वर्ड ऑफ काय आहे ते लिहायचं. त्यानंतर इट इज अ वर्ड ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ही जे 4 प्रश्न आहेत ही विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला प्रत्येक ओळीमध्ये म्हणजे प्रत्येक ओळी इथं लिहायचे 2 मार्कांसाठीच विचारले गेलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड फाइंड द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम. तर या पोयममध्ये तुम्हाला हे 2 रायमिंग वर्ड याचे तुम्हाला 2 रायमिंग वर्ड लिहायचे. 1 मार्कासाठी हे तुम्हाला 2 रायमिंग वर्ड लिहायचे म्हणजे 1 मार्कासाठी 2 लिहायचे म्हणजे अर्धा मार्कला 1 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर खाली ट्रान्सलेशन करायचं आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन एकदम सोपं पद्धतीने करायचं आहे की फर्स्ट ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुने ते सोने. इंडिया इज माय कंट्री. तर इंडिया हा माझा देश आहे. असं तुम्हाला हे 2 मार्कासाठी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती बघायला मिळून जातील. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर जर हवे असतील तर 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करून टाका. आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती ह्या प्रश्नपत्रिकेचे तुम्हाला उत्तर पण बघायला मिळून जातील.